तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये शॉर्टकट असे तुम्हाला भरपूर असे शब्द असतात त्याचे शॉर्टकटचा तुम्हाला फुल फॉर्म माहीत नसतो. शॉर्टकट असतात उदाहरणार्थ जी-एस-टी असेल, निफ्टी असेल, तुम्हाला मी पाठीमागे लिहिलेलं आहे बघा. शॉर्टकटचा फुल फॉर्म टी-डी-एस असेल, जी-एस-टी असेल, आर-टी-जी-एस असेल, आय-एम-पी-सी असेल, एन-ई-एफ-टी असेल. तर याला इंग्लिशमध्ये याचा फुल फॉर्म आणि त्याला इंग्लिश नंतर त्याचं ट्रान्सलेटर मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरदास पवार. आजचा व्हिडिओचा थंबनेल टायटल तुम्हाला समजलं असेल आज कोणत्या विषयावर आधारित व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ आपले 2 ते 3 मिनिटाचा होणार आहे. तर व्हिडिओचं टायटल आहे शॉर्टकटचा फुल फॉर्म. उदाहरणार्थ तुमच्या टी-डी-एस, ह्या टी-डी-एसचा फुल फॉर्म काय आहे, त्यानंतर जी-एस-टीचा फुल फॉर्म काय आहे, जी-सी-एसचा फुल फॉर्म काय आहे, आय-एम-पी-एसचा फुल फॉर्म काय आहे आणि एन-ई-एफ-टीचा फुल फॉर्म काय आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्लस मराठीमध्ये त्याला काय म्हणतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर हरदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर कोणताही लावता व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणून मी अगोदर लिहिलेलं आहे. तर तुम्हाला पहा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. टीडीएस टीडीएसला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पहा. टॅक्स डिटेक्टेड ऑफ सोर्स, टीडीएसला असे म्हणतात. तर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे स्त्रोतावर कर कपात. त्यानंतर जीएसटीला इंग्लिशमध्ये त्याचा लॉंग फॉर्म काय आहे पहा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यालाच मराठीमध्ये वस्तूवर कर सेवा कर, या जीएसटीचा लॉंग फॉर्म मराठीमध्ये आहे वस्तूवर कर सेवा. म्हणजे व नंतर आरटीजीएस त्याचा लॉंग फॉर्म आहे इंग्लिशमध्ये रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. या इंग्लिशमध्ये त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि मराठीमध्ये त्याला प्रत्यक्ष वेळेत मोठ्या रकमेची बँक दरम्यान सेटलमेंट प्रणाली कसला म्हणतात, आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट याला. तर त्यानंतर आय-एम-पी-एस, याला इंग्लिशमध्ये त्याचा लॉंग फॉर्म आहे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस आणि त्याचाच मराठीमध्ये अर्थ आहे लॉंग फॉर्म तात्काळ पैसे पाठवण्याची सेवा. आय-एम-पी-एस म्हणजे इमिडिएट पेमेंट म्हणजे तात्काळ म्हणजे जलद अगदी फास्ट. त्यानंतर एनएफटीचा इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण प्रणाली. तर तुम्हाला समजलं असेल की टीडीएस, जीएसटी, आरटीजीएस, आय-एम-पी-एस, एनएफटी याचा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याचा फुल फॉर्म काय असतो ते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंटद्वारे सांगा.